दर महिन्याला येते संकष्टी चतुर्थी, पण एक अशी चतुर्थी आहे ती तुमचं नशीब बदलू शकते. जेव्हा मंगळवार आणि चतुर्थी एकत्र येतात तेव्हा जन्म होतो अंगारकी चतुर्थीचा. आणि म्हणतात या दिवशी केलेलं व्रत थेट गणपती बाप्पापर्यंत पोचतं. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे, पण जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढतं. या दिवसाला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज आपण जाणून घेणार आहोत 2026मध्ये अंगारकी चतुर्थी कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त काय आहे आणि तिच्या मागची दिव्य कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. 2026मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी 5 मे 2026 रोजी. चतुर्थी तिथीचा प्रारंभ 5 मे 2026 रोजी सकाळी 5:24 सुरू होईल आणि चतुर्थी तिथी समाप्त 6 मे रोजी 7:51 संपेल. चंद्रदर्शन 5 मे रोजी 10:35 दिसेल. सूर्योदय आणि चंद्रोदयाच्या आधारावर 5 मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल आणि तुम्ही यावेळी उपवास करू शकता. ही मे महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी देखील असणार आहे. लक्षात ठेवा, संकष्टी चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शनानंतरच पूर्ण होतं. ही कथा आहे महर्षी भारद्वाज यांचा पुत्र मंगळ याची, ज्याचं पालन पोषण स्वतः पृथ्वी मातेनं केलं. लहानपणापासूनच मंगळ भगवान गणेशाचे परमभक्त होते. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली, फक्त एकच इच्छा घेऊन, गणपती बाप्पाचे दर्शन. आणि मग माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमय झालं. प्रकट झाले गणपती बाप्पा. त्यांनी मंगळाला सांगितलं, माग तुला जो वर हवा आहे. मंगळ म्हणाले, हे प्रभू, तुझं नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध हो आणि या दिवशी जो कोणी तुमचं व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत. गणपती बाप्पांनी आनंदाने वरदान दिलं आणि म्हणाले, आजपासून तुझं नाव अंगारक असेल आणि हा दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल. या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रह या दोघांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होतं. महाराष्ट्रात या दिवशी गणेश मंदिरामध्ये विशेष उत्सव साजरे होतात. भक्त मोठ्या श्रद्धेने व्रत करतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील संकट दूर करायचे असतील तर या अंगारकी चतुर्थीला व्रत जरूर करा आणि ही पवित्र माहिती तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया आणि अशाच दिव्य आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.